Hello friends, you are watching Mr. Professor YouTube channel. This is our video lecture number 6. So today we are going to solve the 3 previous year questions of matrices. तर बघा इथे जो पहिला क्वेश्चन आहे तो MSCET 2017 मध्ये विचारण्यात केलेला आहे. तर या पहिला क्वेश्चन असा आहे, इफ द इन्व्हर्स ऑफ द मॅट्रिक्स डज नॉट एक्झिस्ट देन द व्हॅल्यू ऑफ अल्फा इज. याचा अर्थ या क्वेश्चन मध्ये आपल्याला अल्फाची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. तर या क्वेश्चनच्या स्टार्टिंगला अशी स्टेटमेंट आहे, इन्व्हर्स ऑफ द मॅट्रिक्स डज नॉट एक्झिस्ट. या स्टेटमेंटचा अर्थ असा होतो, म्हणजे या मॅट्रिक्सचा जर आपण डिटर्मिनंट काढला तर त्याची व्हॅल्यू ही 0 येते. ओके, तर या स्टेटमेंटचा यूज करून आपण अल्फाची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. तर ती कशी, तर बघा आधी आपण ही मॅट्रिक्स लिहून घेऊया. अल्फा 2 6 14 3 2 -1 1 3. ओके, तर अल्फाची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. तर आपण याचा डिटर्मिनंट काढू शकतो आणि तो डिटर्मिनंट इक्वल टू आपल्याला 0 घ्यावा लागेल, कारण की इथे डज नॉट एक्झिस्ट म्हटलेलं आहे इन्व्हर्स. ओके, तर डिटर्मिनंट कसा काढला जातो हे तुम्हाला माहीतच आहे. तर तो आपण इथे काढून बघूया. या मॅट्रिक्सला आपण जर सपोज ए नाव देऊन देऊया आणि डिटर्मिनंट आपण एचा फाइंड आउट करत आहोत. तर बघा अल्फा इक्वल टू 3 × 3 9 -2 -14 2 × 3 6 -6. इथे मायनस असल्यामुळे इथे आपल्याला मायनसच येईल. इथे -1 2 × 2 4 -18. ओके, हे आपण इक्वल टू 0 असं दिलेलं आहे, गिवन आहे हे. ओके, तर आपण हे पुढे सॉल्व करू शकतो. 7 अल्फा -6 -6 0 येतात. 0 × 14 इथे 0च येणार. ओके, 18 - 4 14 14 × 1 14च येणार, पण इथे मायनस प्लस येणार. मग इक्वल टू 0, म्हणजे 7 अल्फा + 14 इक्वल टू 0. आपण हे अशा प्रकारे लिहू शकतो. 7 अल्फा इक्वल टू -14 14 राईट साईडला गेल्यानंतर त्याला निगेटिव्ह साईन लागेल. अल्फा इक्वल टू -14 7 या साईडला आल्यानंतर तो त्याला डिवाइड करावं लागेल आपल्याला 14ला, आणि अल्फा इक्वल टू -2. अशा प्रकारे आपल्याला अल्फाची व्हॅल्यू मिळालेली आहे डिटर्मिनंट सॉल्व केल्यानंतर. आणि ते आपल्याला ऑप्शन नंबर डी मध्ये दिसत आहे, म्हणजे क्वेश्चन नंबर 1चा आन्सर हे ऑप्शन नंबर डी -2 येणार. ओके, तर यानंतर आपण सेकंड क्वेश्चन बघूया. तर बघा सेकंड क्वेश्चन हा सुद्धा MSCET 2019 मध्ये विचारण्यात गेलेला आहे. आपण क्वेश्चन नंबर पहिला आत्ताच सोडवलेला आहे, त्याच प्रकारचा हा क्वेश्चन सुद्धा आहे. बघा हा क्वेश्चन आहे, इफ द इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स डज नॉट एक्झिस्ट. म्हणजे या क्वेश्चनमध्ये सुद्धा आपल्याला डिटर्मिनंट इक्वल टू 0 घ्यायचा आहे. तर एक मॅट्रिक्स दिलेली आहे आणि या क्वेश्चनमध्ये आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर बघा पुन्हा एकदा आपण दिलेली मॅट्रिक्स ही ॲज इट इज इथे लिहून घेणार. आधी 1 4 2 2 -1 4 x 7 -6. ओके, अशा प्रकारची मॅट्रिक्स आहे. इन्व्हर्स डज नॉट एक्झिस्ट म्हणजे याचा डिटर्मिनंट सॉल्व करून आपल्याला इक्वल टू 0 घ्यायचा आहे. तर बघा 1 -1 × -6 6 28 -2 -24 -7 × 2 प्लस x 16 4 × 4 16 -1 × 2 -2 म्हणजे इथे +2 येणार इक्वल टू 0. ते आपल्याला दिलेलं आहे. इन्व्हर्स डज नॉट एक्झिस्ट याचा अर्थ डिटर्मिनंट इक्वल टू 0 येणार आपल्याला. ओके, तर हे इक्वेशन आपण सॉल्व करून घेऊया. 6 - 28 22, पण -22 येणार. 24 + 14 × 2 इथे 76 येणार.
इथे प्लस येणार, मायनस 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 येणार, मग नंतर मायनस मायनस प्लस येणार इथे. ओके, तुम्ही सॉल्व करून पाहू शकता ते इक्वल टू 0 अशा प्रकारे येणार. तर बघा -22 प्लस 76 54 येणार इथे, प्लस 18x इक्वल टू 0. तर बघा ही व्हॅल्यू आपल्याला राईट साईडला न्यावं लागेल. राईट साईडला ही व्हॅल्यू नेल्यानंतर -18x येणार. तर एक्सची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. x इक्वल टू 54/18, पण इथे निगेटिव्ह साईन आहे, ते सुद्धा 18 सोबत येणार. तर एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळणार 3. 18ला 54ला डिवाइड केल्यानंतर 3 येते आणि निगेटिव्ह साईन पण येणार. ओके, एक्स इक्वल टू -3 अशा प्रकारची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे एक्सची. ती आपल्याला ऑप्शन नंबर डी मध्ये दिसत आहे. म्हणजे क्वेश्चन नंबर 2चा आन्सर हे डी येणार 3. ओके, यानंतर आपण लास्ट क्वेश्चन बघूया. बघा क्वेश्चन नंबर 3 असा आहे. मॅट्रिक्स ए इक्वल टू, एक मॅट्रिक्स दिलेली आहे तुम्हाला, इज इन्व्हर्टिबल फॉर. इज इन्व्हर्टिबल, कोणतीही मॅट्रिक्स इन्व्हर्टिबल आहे असं आपण कधी म्हणतो, जेव्हा त्याचा इन्व्हर्स हा एक्झिस्ट केला जातो. आणि इन्व्हर्स कधी एक्झिस्ट करतो, जेव्हा आपण एखाद्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट फाइंड आउट करतो तेव्हा त्याची व्हॅल्यू ही नॉन झिरो आली पाहिजे, तेव्हा त्याचा इन्व्हर्टिबल म्हणा किंवा इन्व्हर्स म्हणा हा एक्झिस्ट केला जातो. ओके, तर हे फाइंड आउट म्हणजे या क्वेश्चनचा आन्सर फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला दिलेले मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट काढावा लागेल. ओके, तर आपण पूर्णपणे याची डिटर्मिनंटची एक्झॅक्ट व्हॅल्यू तर नाही काढू शकत, कारण की इथे के दिलेला आहे. तर एक आपल्याला इक्वेशन मिळू शकते, ते इक्वेशन आधी आपण फाइंड आउट करू, नंतर या क्वेश्चनचा एक्झॅक्ट आन्सर काय येणार ते बघूया आपण. ओके, तर बघा दिलेली मॅट्रिक्स आपण आधी ॲज इट इज लिहून घेऊया. ए इक्वल टू, ए नावाची मॅट्रिक्स आहे ही, 1 2 k 0 1 0 -k 3 1. बघा ऑप्शनमध्ये या क्वेश्चनच्या ऑप्शनचा जर आपण विचार केला तर या ऑप्शनमध्ये आपल्याला के इक्वल टू व्हॅल्यूज दिलेला आहे. त्या व्हॅल्यूज जर आपण इथे पुट केल्या आणि त्याचा जर डिटर्मिनंट काढला तर त्याचा डिटर्मिनंट हा नॉन झिरो यायला हवा, तेव्हाच ती मॅट्रिक्स ही इन्व्हर्टिबल असणार. ओके, तर आधी आपण सॉल्व करून घेऊ हा डिटर्मिनंट. 1 इक्वल टू 1 -0 -0. 0ला कशाने मल्टिप्लाय केल्यावर 0च येणार, त्यामुळे आपण त्याचं मल्टिप्लिकेशन लिहूच नाही, डायरेक्ट या टर्मचं लिहूया. -k, इथे -k येणार आणि 2 × 0 0 -k × 1 k. ओके, तर अशा प्रकारची व्हॅल्यू येणार. इथे 1 -0 -k × 0 -0 प्लस k स्क्वेअर इक्वल टू k स्क्वेअर प्लस 1. बघा अशा प्रकारचं आपल्याला इक्वेशन मिळालेलं आहे, k स्क्वेअर प्लस 1. आणि ऑप्शनमध्ये आपल्याला केच्या डिफरंट व्हॅल्यू दिलेल्या आहे. तर या डिफरंट व्हॅल्यू आपल्याला केच्या इथे पुट करून पाहावं लागेल. ज्या व्हॅल्यूमध्ये के साठी आपल्याला नॉन झिरो नंबर मिळेल त्यासाठी ती मॅट्रिक्स ही इन्व्हर्टिबल आहे. ओके, तर आता ऑप्शन नंबर ए मध्ये के इक्वल टू 1 आधी दिलेला आहे, तर आपण केची व्हॅल्यू 1 पुट करून पाहू. बघा के इक्वल टू 1 साठी हे इक्वेशन इक्वल टू 1 स्क्वेअर प्लस 1, केची व्हॅल्यू आपण 1 पुट केलेली आहे हे बघा या इक्वेशनमध्ये. ओके, तर 2 येणार आन्सर, म्हणजे नॉन झिरो नंबर आला, म्हणजे ऑप्शन नंबर ए साठी ही मॅट्रिक्स ही नॉन झिरो आहे. पण बाकीच्या ऑप्शनमध्ये पण केच्या काही व्हॅल्यू दिलेल्या आहेत, त्यासुद्धा आपल्याला चेक करून पाहावं लागेल. मे बी त्यासाठी सुद्धा मॅट्रिक्स इन्व्हर्टिबल असू शकते. ओके, तर आपण सर्व व्हॅल्यू चेक करून बघूया. तर के साठी इथे 0 व्हॅल्यू दिलेली आहे ऑप्शन नंबर बी मध्ये. तर बघा 0चा स्क्वेअर प्लस 1 इक्वल टू 1. यासाठी सुद्धा इन्व्हर्टिबल येणार, कारण की इथे सुद्धा नॉन झिरो व्हॅल्यू मिळालेली आहे आपल्याला. तर ऑप्शन नंबर सी सुद्धा आपण तशाच प्रकारे चेक करून घेऊया. के इक्वल टू -1 दिलेला आहे ऑप्शन नंबर सी मध्ये. ओके, तर बघा -1चा स्क्वेअर प्लस 1 इक्वल टू 2 येणार आन्सर. म्हणजे तिन्ही ऑप्शनसाठी आपल्याला एक नॉन झिरो नंबर मिळालेला आहे. याचा अर्थ या तिन्ही ऑप्शनसाठी ही मॅट्रिक्स ही इन्व्हर्टिबल आहे. पण ऑप्शन नंबर डी मध्ये आपल्याला असं दिलेलं आहे ऑल रियल के. तर हे तिन्ही नंबर रियल नंबरच आहे.
म्हणजे ऑप्शन नंबर डी हे सर्वात ॲप्रोप्रिएट असणार या क्वेश्चनचं आन्सर म्हणून. ओके, तर या क्वेश्चन नंबर 3चा आन्सर हे डी येणार. म्हणजे हे तिन्ही नंबर रिअल आहे म्हणून ऑप्शन नंबर डी हे बरोबर आहे. ओके, तर मला वाटत आहे की तुम्हाला या तिन्ही क्वेश्चनचे आन्सर समजलेले आहे. तर तुम्ही पॉज करून ते नोट डाऊन करू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.